स्वारगेट मनसे रिक्षा संघटनेने यापुढे रिक्षाला लिंबू मिरची लावणार नाही अशी शपथ घेऊन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली वाहिली। अंधश्रद्धांच्या बेड्या मोडीत काढण्याचे काम रिक्षाचालकांनी केले आहे। वर्षानुवर्षे पायात अडकलेल्या अंधश्रद्धेच्या बेड्या तोडण्यासाठी 257 रिक्षाचालकांनी यापुढे लिंबू मिरची आणि काळी बाहुली बांधणार नाही असा निर्धार केला। या प्रसंगी SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई, लोक भारतीचे उपाध्यक्ष डॉक्टर जाकीर अत्तार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट मनीषा महाजन, श्रीराम नलावडे यांनी अंधश्रद्धा विरोधी मार्गदर्शन केले। संघटनेचे पदाधिकारी सचिन लाटे, शिवाजी मते यांच्या नेतृत्वाखाली 257 रिक्षा चालक मालकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून अंधश्रद्धेबद्दल प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व रिक्षा चालक कटिबद्ध राहतील असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सचिन लाटे, शिवाजी मते, शिवाजी थोपटे, राजाभाऊ निवंगुणे, विजय शेरे, संजीव शिंदे व हणमगर, काका फाळके यांनी परिश्रम घेतले। सेनेतर्फे हा जो कार्यक्रम घेतला, अंधश्रद्धे जसं आपल्याला भ्रष्टाचार देशाला ग्रासलेला आहे तसंच अंधश्रद्धेत सुद्धा ग्रासलेला आहे। त्यातनं आमचा संघटनेचा हा खारीचा वाटा म्हणून आम्ही आजपासून कांदा लिंबू गाडीला ते लिंबू मिरची बांधणार नाही आहे असा आम्ही निर्धार केला आहे। आमचे अध्यक्ष शिवाजी मते आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या सर्व रिक्षा चालक मालक संघटनेच्या लोकांनी हा निर्धार केला आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आणि डॉक्टर दाभोळकर आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढत होते आणि समाज त्यांना लढताना बघत होता। परंतु ज्यावेळेस डॉक्टरांची हत्या झाली त्यावेळेस समाजामध्ये एकदम जागृतीची एक लाट निर्माण झालेली आहे की जो माणूस स्वतःच्या प्राणाचं बलिदान देतो आणि अशा कामासाठी देतो की जे दर क्षणाला आपण आयुष्यामध्ये कुठं ना कुठं भोगत असतो। म्हणजे शिकलेला वर्ग असेल, अशिक्षित असेल, कष्टकरी असेल, घरातून बाहेर पडताना उजवा पाय टाकावा का डावा पाय टाकावा याच्यापासून प्रत्येक क्षणोक्षणी अंधश्रद्धांना आपण सामोरे जात असतो आणि ही जी अंधश्रद्धा आहे ती मनापासून स्वतःच्या प्रयत्नातून दूर केल्याशिवाय जाऊ शकत नाही। ही भावनाच आज या सर्व रिक्षा चालकांनी मनात आली आणि त्यांनी असा निर्धार केला की दर शनिवारी रिक्षाला ते लिंबू मिरची आणि काळी बाहुली लावतात आणि त्याचं काही नाही, एक नियम म्हणूनच लावलं जातं आणि त्यांनी काय होतं, कधी कशामुळे लावतात, कशासाठी लावतात याचा कधी त्यांचं भान नाही, कधी कुठला गंभीर विचार नाही। आणि डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर मात्र सर्व रिक्षा चालकांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला की हे जे करतोय ते चुकीचं आहे आणि जे चुकीची गोष्ट करायची नाही आणि जर चुकीची गोष्ट केली तर त्यात काहीच हाती लागणार नाही आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या श्रद्धा नाही, या पूर्ण अंधश्रद्धा आहे। आणि मला असं वाटतं की या निमित्ताने छोटासा उपक्रम आहे परंतु समाजाला, सुशिक्षित वर्गाला आणि सर्व सुद्धा समाजाला या रिक्षा व्यावसायिकांनी एक संदेश दिलेला आहे की आम्ही आजपासून काही लिंबू मिरची लावणार नाही आणि समाजाने सुद्धा याचं अवलंबन करावं, याचं पाठपुरावा करावा।